संपर्क संवाद मिस्टर इंडिया आणि परिपूर्णता सांगितली। पण सुनील सारखे मंचावर बसलेली सगळी मंडळी आम्ही सगळे जे परिश्रम करतोय हे तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाला पाहिजे म्हणून आम्हाला नरेंद्र मोदीजींनी एकच सांगितलंय, सेवा म्हणून काम करा। देवेंद्रजींनी सांगितलंय नम्रतेने कामाला लागा। गोपाळबाईंनी दाखवलंय काम संपेपर्यंत हटू नका। आपण कशासाठी? मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी। हा बदल खूप आवश्यक आहे। गेली 25 वर्ष एक परिवार आणि एक पार्टी मुंबई महानगरपालिकेवर राज्य करते आहे। एक परिवार 50-50 लाखाची घराला त्या परिवाराकडे जात आहे। रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी तुम्ही गोरेगाव पोहोचलात, ते कंत्राटदार स्थायी समितीमध्ये ठरतायत, ते एका परिवाराच्या घरी जात आहे। मुंबईमध्ये रस्त्यावरचे खड्डे, पिण्या पाण्याची अडचण, दूषित पाणी मिळतंय लोकांना, शाळांमध्ये रिपेरिंग होत नाही, शाळांमध्ये कॉम्प्युटर नाही, कॉम्प्युटर असेल तर वीज नाही, आणि भ्रष्टाचार कुठपर्यंत। एकच उदाहरण सांगतो, तुम्ही का काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली, डोक्याला हात लावला। बातमी होती मुंबईकरांना उंदरांनी छळवून होते। उंदरांनी खरंय, रस्त्यावरचे उंदीर वाढले तर प्लेग होऊ शकतो। रस्त्यावरच्या उंदरांनी बाहेर कोणी झोपलं त्याला चावलं तर आधार होऊ शकतो। खरं तो उंदराचा उन्माद इथपर्यंत गेला की जोगेश्वरीचे सांस्कृतिक कार्यक्रम करणारा सुद्धा सुनील राणे आहे। काही पेक्षा मला वाटतं पर्यावरणावर भाषण देणारे लोक आम्ही बघितले, पण मँगो परिपूर्ण आमदार काळजी नाही करत। तो परिपूर्ण या स्वतःच्या मनाला लावलेला सुनील आम्ही या ठिकाणी पाहिला आहे। आणि म्हणून सुनील म्हणजे संघर्ष, सुनील म्हणजे संपर्क आहे। मी पण आमदार आहे, राजा गुलाबरावांनी मान्य करीन, मी मुंबई भाजपचा अध्यक्ष असलो तरी मान्य करीन, मी माझ्या मतदारसंघात जेवढा संपर्क मतदारांशी ठेवू शकत नाही त्याच्या दुप्पटीने संपर्क तो कार्यकर्त्यांना संपर्क द्यावा, तो मतदारांना आहे, तो त्यासाठी कार्यक्रम लावतो, त्यासाठी वेगवेगळ्या योजना करतो। आणि करोनाच्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असेल की करोनाच्या त्या काळामध्ये स्वतःला एका अर्थाने असुरक्षित ठेवून सुद्धा सुनील वाटप असेल, राशन असेल, त्या सगळ्यासाठी घरोघरी पोहोचलाय। हे संपर्काचं काम करणारा सुनील, आणि त्यामुळे सुनील म्हणजे संघर्ष, सुनील म्हणजे संपर्क, आणि सुनील म्हणजे संवाद सुरू आहे। मी बोरवली तर त्याच्या सभापती, त्या पुस्तकामध्ये पोलकोचा उल्लेख आहे। त्या पोलकोच्या सभा मी बघितल्या, बोरवलीच्या सभा बघितल्या आणि सभागृहात बघितल्या। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभागृहात टिपून दिलेले मुद्दे, ठरवून आणलेले मुद्दे आणि त्याच्यासाठी असलेल्या कायद्याची पार्श्वभूमी आणि ते सोडवण्यासाठीच त्या ठिकाणी दिलेलं सोल्युशन, सभागृहातील सुनीलची भाषण। मी तर विनंती करेन सुनीलला, तू आज तुझ्या कामाचं पुस्तक केलंय, तुझ्या सभागृहातल्या भाषणाचं सुद्धा पुस्तक तू कर। येण्या पिढीला नवीन आमदारांना सुद्धा मार्गदर्शन केले, एवढं चांगलं भाषण सभागृहामध्ये सुनीलने केलं। आणि त्यामुळे सुनील म्हणजे संघर्ष, संवाद आणि संपर्क आहेच। मला हल्ली नवीन कळलं, तो जुना सिनेमा तुम्ही बघितला असेल, अनिल कपूरचा सिनेमा आहे, कुठला मिस्टर इंडिया। तो कधी येतो कधी जातो अनिल कपूर कळत। सुनीलचा आजकाल कसं झालं पाहिजे आणि आता तुम्ही वाजवलेल्या टाळा त्याच्यावरच शिक्का पडला। पण तरी मी बांद्रावरून आलोय, जेवढा माझा ट्रॅफिक मध्ये वेळ गेलाय तेवढा वेळ मी घेणार नाही।
सुनील लाडेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुनील लाडे म्हणजे काय, हे पुस्तक जे 3 वर्षाचं काढलं आहे अपुरं आहे. या पुस्तकाची प्रत तुम्हाला सगळ्यांना मिळेल किंवा त्याची प्रत तुम्हाला गरज पण नाही, कारण तुमच्या गल्ली, तुमच्या सोसायटी, तुमच्या चाळीत, तुमच्या गावठाणामध्ये, तुमच्या आदिवासी पाड्यामध्ये सगळीकडे सुनील आहे. पण सुनील एका पुस्तकामध्ये किंवा एका कार्य अहवालामध्ये पूर्ण व्यक्तिमत्वच नाही. तर सुनीलची म्हटलं, पण सुनीलचा आम्हाला परिचय नाही म्हटला तरी गेल्या 20-22 वर्षाचा आहे. सुनील म्हणजे संघर्ष. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहित असेल नसेल, स्वतःच्या आई तारुण्यामध्ये वडील राजकारणामध्ये असताना, तसं म्हटलं तर वडिलांचा आवश्यकता ज्या वयामध्ये असते त्या वयामध्ये वडिलांचं सहकार्य किंवा संपर्क ते सामाजिक कामात असल्यामुळे कमी मिळालं. तरी आपला रस्ता कधी न चुकवलेला सुनील आम्ही केला. नोकरीमध्ये लागल्यानंतर सरकारी नोकरीत सुद्धा आपल्या उपजत असलेल्या खेळाच्या वृत्तीला त्याने सतत टिकवून ठेवलं. आणि या ठिकाणी सांगेन, आणि त्याचा अधिकार पण मला उभारला याचं कारण मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष राहिलोय आणि आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बोर्डाचा बीसीसीआयचा घोषणा करतो की सुनील नोकरी सरकारी असताना सुद्धा तो एअर इंडियाचा उत्कृष्ट क्रिकेटपटू होता, खेळणारा बॅट्समन आणि बॉलर होता. सुनीलचा संघर्ष त्याच्या राजकारणाच्या सुरुवातीचा मी साक्षीदार आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मनीषाताई माहीत असेल, त्या काळामध्ये जो राजकारणाचा संघर्ष केलाय सुनीलने, ती पावलं पहिली टाकण्यासाठीचा संघर्ष सुद्धा सुनीलचा पाहिला. त्याला पार करून तो पुढे गेला. आणि गोपाळ शेट्टीजी, आपले आमदार मनीषाताई चौधरी आणि ज्यांच्या मी म्हटलं 2 कोटी खर्च केला, किती उंदीर मारले? अधिकारी म्हणाले आम्ही खूप उंदीर मारले. आम्ही म्हटलं खूप मारले म्हणजे किती मारले? ते म्हणाले आम्ही मोजून त्याला पुरलं. आम्ही म्हटलं पुरले तर पुरले, याची जागा दाखवा. ते म्हणाले त्या जागेवर आता आम्ही झाडं लावली. आम्ही म्हटलं झाडं लावलेली जागा तर दाखवा. ते म्हणाले गेल्या वर्षी पाऊस आणि वारा इतका आला त्यामध्ये झाडं पडून गेली. म्हटलं जागा, म्हणाले झाडं पडल्या, जागा दाखवू शकत नाही. म्हटलं जाऊ दे, जागा नाही, झाडं नाही, पुरलेली जागा नाही. तुम्ही कुठेतरी नोंद केली असेल तो कागद तर दाखवा. म्हणाले फाईल मध्ये आहे. फाईल कुठे आहे? फाईल स्टोरूम मध्ये आहे. स्टोरूम मध्ये फाईल दाखवा. म्हणाले 26 जुलै सारखा पाऊस पडला, पाणी स्टोरूम मध्ये घुसलं, फाईल भिजून गेली. अरे उंदीर खाण्यामध्ये सुद्धा, उंदीर मारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी लोक आहेत. बदल यासाठी हवा आणि तो बदल या मुंबईला आंतरराष्ट्रीय स्वरूपाची मुंबई बनवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या सगळ्यांची सेवा करून तुमच्या गल्लीतील रस्ते, पाणी, वीज ही सोय करण्यासाठी आहे. सुनील काम जे करतोय ते मतदारसंघात 100% आहे. पण सुनील सारख्या आम्ही सगळी मंडळी जी बसलो हे मुंबईमध्ये बदल तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक व्हावा म्हणून करण्यासाठी बसलो. त्यासाठी आजच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.